मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत दालातला. हो ची मिनवरून आमची रात्रीची बस होती, तर आता आम्ही थोड्या वेळातच पोहोचणार आहोत आणि यानंतर तिकडून आम्हाला पिकअप बस असेल त्यांची, जी आम्हाला आमच्या रूमपर्यंत सोडेल. काय तर आता आम्ही आलो आहोत आमच्या रूमवरती आणि त्यांनी आल्या आल्या आमची चहा देऊन स्वागत केलेलं. रस्त्यात जाता जाता आम्हाला एक हॉटेल मिळालं, जे 2 कपल चालवत होते आणि तिथे आम्ही ग्लास नूडल्स विथ चिकन अँड एग घेतलं. चिकन चिकन Chicken. ओके चिकन ओके Da. ओके Da, okay. ओके. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं इंडो यात्री चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे दिवस 4 आणि आम्ही आलो आहेत काल रात्री बस पकडून दालातला. आणि त्यांची बस सर्व्हिस खूप चांगली होती. त्यांनी आम्हाला हॉटेलवरून पिक केलं, त्याच्यानंतर बस स्टँडला सोडलं. बस स्टँडला बस आली दालातला आणि तिकडून आम्हाला त्याच्यानंतर त्यांनी परत हॉटेलवरती सोडलं त्यांच्या प्रायव्हेट कारने. त्याच्यानंतर आम्ही आता चेक इन केलं आणि आता खायला आलो नाश्ता, कारण का आम्ही यावेळी फूड इन्क्लूड नाही केलं सकाळी ब्रेकफास्टसाठी. तर इकडचं बोललो लोकल एक्सप्लोर करू. मस्त एकदम. स्पाइसी असेल एकदम. हे ओके. Ngon. Nice. Yes, thank you. Yes. Okay. Okay. How much? 22,000. 220.000. Thank you. Thank you. Thank you. Bye bye. Bye. See you again. Yeah, sure. दालातमध्ये प्रत्येक स्टोर आणि शॉपच्या बाहेर एक गोष्ट पाहायला मिळाली की इथे सर्व ठिकाणी झाडे लावलेली होती आणि त्यांना खूप सुंदर सुंदर फुले आली. आणि इकडचं वातावरण पण असं आहे की या वातावरणात फुलंसुद्धा खूप सुंदर येतात. आणि इकडे रस्तेसुद्धा आणि एकदम असं स्वित्झर्लंडसारखी फिलिंग येत होती. खूप चांगल्या प्रकारे यांनी इकडचं मेंटेन केलेलं त्यांचा स्वतःचा देश. खूप मस्त वाटत होता. उडव त्याला. गेलास परत. Chicken, Coke, what? Chicken, chicken.
टाकते का? अरे इथं कॅमेरा का तिथं कॅमेरा आहे? मजा आली. त्यानंतर आम्ही थोडी शॉपिंग केली बेसिक. त्यामध्ये जेली घेतला आणि डिरियन फूड घेतला. डिरियन फूड खूप चांगलं लागतं, काही लोकांना खूप खराब लागतं, पण आम्हाला टेस्ट करायचं होतं. मागे बालीमध्ये आम्ही थोडंसं टेस्ट केलेलं, पण एवढं पण काही कळलं नाही. मजबूत जोरात पाऊस आलाय आणि आम्ही धावतोय. काय वातावरण आहे. पण ग्रॅबसाठी आमची ग्रॅब बोलवले आम्ही. Beach rain is. Beach rain. Yes, very big raining. Yeah. Wi-Fi. प्लॅटफॉर्म विजिट आहे. आपल्याला जायचं नाही. प्लॅटफॉर्म विजिट ओनली. $50,000 for one. Four. Don't like this, no? Yes, already did. तर आता आपण आलेलो आहोत दालाच रेल्वे स्टेशनला आणि इकडचा व्ह्यू खूप मस्त आहे. पण जाण्याआधी आपल्याला तिकीट घ्यायला लागेल. पर पर्सन 50,000 आणि चौघांचे 2 लाख डॉंग झालेले आहेत. फक्त ट्रेन स्टेशनला जायला 700 रुपये. आपल्याला 10 रुपये तिकीट असतात, ते 700 रुपये चौघांचे. एक नंबर. रेल्वे स्टेशन आहे की 5 स्टार हॉटेल आहे? प्रत्येक गोष्टीला टुरिस्ट हो.
प्रत्येक गोष्टीला टुरिस्ट प्लेस बनवले त्यांना. अरे मुंबई इकडे वातावरण ₹40 वसूल केले आम्ही. मी चॉकलेट पडले तेव्हा चॉकलेट सगळी घे. ₹700 करून वसूल. आज तरी घेतो ₹5. हो. आता पाऊस पडला एवढा जोरात आणि एवढं थंड वातावरण आहे इकडचं, हो, तर इथे खूप बरं खूप छान वाटतं आहे. कॉफी पिऊन, चहा पिऊन. अरे वा. मला वाटलं आतमध्ये खरोखरचा माणूस बसलाय, इथे मला वाटलं की पुतळा बसलाय. थोडी शूटिंग चालू आहे. खतरों के खिलाडी. ही आहे यांची जुनीवाली ट्रेन, जी आता फक्त एक डेमो पीस म्हणून ठेवले त्यांनी शोपीससाठी. आणि जी ही आहे ही यांची चालू असणारी ओरिजिनल ट्रेन आहे, जी आता हे वापरतात. आणि हा इकडचं सुंदर दिसतं ठिकाण आहे दालात. आपल्याकडील जसं काश्मीर आहे, आपल्याकडे जसं मनाली आहे, त्याचप्रमाणे इकडचं हे दालात आहे. आणि इकडचं टेम्परेचर 20 ते 22 डिग्री सेल्सिअस असेल आणि रात्री ते 18-17 सेल्सिअसपर्यंत जातं आणि खूप जास्त थंडी पडते. आणि आता लाईट लागली आहे, तर किती मस्त व्ह्यू दिसतोय यार. तर आम्ही इथे फोटोज काढतोय. इथे खूप छान छान जागा आहे, तिथे तुम्ही फोटोज काढू शकतात. एस्थेटिक फोटोज येतील. हे बघा, हे पण एक ट्रेन आहे, ही पण एक ट्रेन आहे. तिकडे एक सेटअप केलेलं आहे त्यांनी सनफ्लावरचं. आता तन्मय बघा कसं चढेवरती. तन्मय नाही, हा तेजस आहे. नाही जाते तुम्ही वर? तेजस गेला. मशिनरी जुन्या काळातलं इंजिन आहे. थोडा दिसत असेल का माहीत नाही, थोडा काळोख आहे कारण का संध्याकाळ झालेली आहे. हा इंजिन आहे, सगळं ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे यांची इकडे आहे. बघू शकतो ती रेडमध्ये येते. आणि ही यांची सिटिंग आहे दोघांची.
या साईडला सुद्धा थोडे ऑपरेटिंग दिसेल तुम्हाला. अजूनही कंडिशनमध्ये आहे ती. त्यांचं जे ठेवलं नाही हे त्यांनी कंडिशनमध्ये ठेवलं आहे. आता आपण ह्या ट्रेनमध्ये होतो आणि ह्या ट्रेनमध्ये आता त्यांनी डब्यामध्येच कॅफे वगैरे खोललेलं आहे. हे कॅफे आहे, त्यांनी ट्रेनमध्ये सुरू केलेला हा कॅफे आहे. बघू शकता तुम्ही ट्रेनमध्ये हा कॅफे आहे. तर इथून आता जी पहिले धावायची ट्रेन आता जी धावत नाही आहे ना, पण इथे आणि टुरिस्ट स्पॉट करून टाकला याला. पण इथे तुम्हाला असे कोल्ड्रिंक्स वगैरे तर सगळीकडेच बघायला भेटतील. आधी बघा ही ट्रेन राईडसाठी निघालेली आहे. तर यांनी इकडे ट्रेनबद्दल पूर्ण डिटेल्समध्ये शॉर्ट फिल्मसुद्धा बनवली आहे. Heo với bò gà hả? Thịt bò đó, thịt gà nó giả bò á, hiểu không?